बर्फी बनवायची म्हटली की थोडीशी भीतीच वाटते. कारण बर्फी सेट होईन का? व्यवस्थित कापता येईन का? हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत आज आपण एकदम सोपी रेसिपी बनवली आहे. ती म्हणजेच मँगो बर्फी. घरातील फक्त 3 साहित्य वापरून आपण ही बर्फी बनवलेली आहे. तीही एकदम ज्युसी आणि एकदम मऊसूत अशी आंबा नारळ बर्फी. तर ही बर्फी कशी बनवली यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपण इथं 2 मोठे आंबे घेतलेले आहे. मी इथं केशर आंबे वापरले आहेत. तुम्ही कुठलाही बिना रेषाचा आंबा वापरू शकता, जसं की हापूस आंबा असेल किंवा बदामी आंबा असेल. तर हे जे आंबे आहेत ते आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहेत किंवा त्या आंब्यांमधला गर जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत मला वाटते, म्हणून मी ह्या पद्धतीने सगळ्या फोडी ज्या आहे त्या आंब्याच्या करून घेतल्या आहे. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तुम्ही कुठलंही मिक्सरचं भांडं वापरू शकता. त्यामध्ये आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी घालायच्या आहे. त्यासोबत गोडपणा येण्यासाठी आपण इथं साखर घालणार आहे. अंदाजे 1 कप साखर घातली आहे आणि आपल्या बर्फीला घट्टपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअर घातला आहे, जेणेकरून बर्फी सेट होईल. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण जे आहे आंब्याचं ते तयार आहे आणि ते एकदम घट्ट झालेलं आहे. म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, मध्यम आकाराचं झालेलं आहे. त्यानंतर बर्फीच्या ट्रेला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहे. तुम्ही इथं केक टीन किंवा खोलगट ताटली वापरू शकता, ज्याच्यात तुम्ही बर्फी सेट करू शकता. इथं एक पॅन घेतला आहे आणि त्या पॅनमध्ये मी 2 कप खोबऱ्याचा चुरा घातला आहे. हा खोबऱ्याचा चुरा मार्केटमध्ये कुठेही मिळून जातो. याला आपल्याला 2 ते 3 मिनटं हलकंसं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधला ओलावा निघून जाईल. आता हे बाजूला काढून घेऊया. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण आंब्याचं जे मिश्रण आहे ते घालणार आहे आणि हे मिश्रणसुद्धा आपण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित मंद आचेवरती परतून घेणार आहे. 2 ते 3 किंवा 3 ते 4 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधला सुद्धा जो ओलावा आहे तो निघून जाईल. इथं 3 ते 4 मिनिटानंतर आपलं मिश्रण घट्ट झालं आहे आणि त्याला एक प्रकारची चमकसुद्धा आली आहे. म्हणजेच आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपण परतून घेतलं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला भाजलेला खोबऱ्याचा चुरा घालायचा आहे आणि तो ह्या आंब्याच्या मिश्रणासोबत व्यवस्थित मिक्स करायचा आहे. जसं आपण शिरा आणि दूध किंवा पाणी एकत्र करतो त्या पद्धतीने याला शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण घट्ट होईपर्यंत याला शिजवत राहायचं. 1 ते 2 मिनटात हे मिश्रण घट्ट होऊन जातं. या पद्धतीने मिश्रण घट्ट झालं की समजून जायचं हे बर्फीसाठी रेडी आहे. त्यानंतर हे मिश्रण जे आहे ते आपण काय करणार आहे, आपल्या बर्फीच्या ट्रेमध्ये घालणार आहे आणि बर्फीचा ट्रे आपण आधीच ग्रीस केलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित सेट करून घेणार आहे. सेट करत असताना जर मिश्रण चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं चमच्याला तूप लावून सेट करू शकता. ह्या पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गार्निशिंगसाठी आपण इथं ड्रायफ्रूट्स वापरलेले आहे. काजू, बदाम, पिस्ता, आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यावरती घालू शकता. हे ड्रायफ्रूट सेट राहावे यासाठी चमच्याने आपण त्याला हलकंसं प्रेस करणार आहे, जेणेकरून ते दिसताना खूप छान दिसेल आणि आपली बर्फीसुद्धा ॲट्रॅक्टिव्ह वाटेल. त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला 1 ते 2 तासासाठी असंच ठेवायचं आहे, म्हणजे आपली बर्फी व्यवस्थित सेट होईल. आता इथं 2 तासानंतर बर्फी व्यवस्थित सेट झाली आहे, हाताला चिकटत नाही. तर आता ही बर्फी आवडत्या आकारात कापून घ्यायची आहे. इझिली कापली जाते आणि खूप छानही लागते. तुम्ही बघू शकता आपली बर्फी जी आहे
ती सुरीला चिकटत नाही आहे. आपली परफेक्ट बर्फी तयार झाली आहे आणि हाताने काढूनसुद्धा निघेन अशी बर्फी तयार झालेली आहे. दिसताना ती खूप टेम्पटिंग, ज्युसी आणि सॉफ्ट झाली आहे. ही बर्फी तुम्ही ह्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये नक्की ट्राय करा. फक्त 3च साहित्यापासून घरच्या घरी फक्त 10 ते 15 मिनटामध्ये 3 साहित्य वापरून ही बर्फी तुम्ही करू शकता. एकदम सॉफ्ट, मऊ आणि लुसलुशीत, अगदी कुणीही दाताने न चावता तोंडावर विरघळणारी ही आंबा बर्फी आहे. तर ही आंबा बर्फी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.